नमस्कार, पुन्हा एकदा श्रेया फॅशनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. काल आपण पर्ल स्टिच आणि लॉंग पर्ल स्टिच विथ सिक्विनच्या बुट्ट्या घेतल्या. आज आहे ना मी तुम्हाला लेसचा पुढचा पॅटर्न शिकवणार आहे. आज आपण पहिले पेस्टिंगवाली लेस घेऊ. साधारणतः 3 इंचाची लाईन इथे ओढून घ्यायची आहे. बरोबर आपल्याला पेस्ट करायचं आहे, त्यामुळे मार्किंग खूप महत्त्वाचं आहे. तिथे मी इथे 3 इंचाची लाईन पेस्ट करण्यासाठी आखून घेतली आहे आणि त्याच्यामध्ये स्टोनलेस, पर्ल लेस आणि पर्ल लेस ह्या 3 लेसचा वापर करणार आहे. ह्यासुद्धा मी कट करून घेतलेल्या आहेत. तर आपण तिथे पहिल्या ग्ल्यूने पेस्टिंग करणार आहे. पहिले आपण पर्ल लेस लावू. ग्ल्यू लावताना ग्ल्यूचा वापर बरोबर थोडासाच करायचा आहे. पहिले आपण पर्ल लेस पेस्ट करणार आहे अशा पद्धतीने. ठीक आहे. त्यानंतर आपण स्टोन लेस पेस्ट करू अशा पद्धतीने. ही लेस पेस्ट झाल्यानंतर परत आपण पर्ल लेस पेस्ट करू. इथे थोडंसं ग्ल्यू खाली लागलेलं नाही आहे, तर मी तो लावून घेते. ओके. तर ही झाली आपली बॉर्डर. बरोबर. तर अशा पद्धतीने तुम्ही एखादा रेडी ब्लाऊज आहे त्याच्यावरती अशी बॉर्डर तयार करू शकता. ठीक आहे. ह्याला जरा स्केलचा सपोर्ट घ्यायचा आणि एका लाईननं पेस्ट करून प्रॉपर घ्यायचं. ठीक आहे. आता पुढे काय करायचं आहे, तर आपल्याकडे जे राऊंडचे क्रिस्टल कुंदन आहेत हे त्याचा वापर करणार आहे आपण. 4 नाही लागणार आहे, 3चाच वापर होईल. एक पेस्ट करताना इथे पेस्ट एकदम त्याला लागून पेस्ट करायचं आहे. लेसचा पॅटर्न करतोय तर तो त्या पद्धतीनं झाला पाहिजे. अशा पद्धतीने आपण त्याला डिस्टन्स बघा दोन्हीचा सेम आहे. पाहिजे तर मी इथे दाखवते सुद्धा असा. तर आपण हे पेस्ट करून घेऊ. बरोबर त्याला लागून पेस्ट करायचं आहे. पूर्णतः त्याला लागून पेस्ट करणार आहे या पद्धतीनं. आता काय करायचं आहे, ह्याला आपल्याला पहिले सुकून द्यायचं आहे. ते सुकून होण्याआधी आता तिसऱ्या लेसचं मी तुम्हाला पॅटर्न सांगते. तिसऱ्या लेसला काय करायचं आहे, साधारणतः मी एवढा डिस्टन्स सोडते, त्याच्यापासून आपली तेवढी डिझाईन येणार आहे. ठीक आहे. आणि इथे मी परत एक साधारणतः 3 इंचाची लाईन ओढते. ठीक आहे. अशा पद्धतीनं. तर ह्या 3 इंचाच्या लाईनला आपण शुगर बीड्स आधी टक करणार आहे. एका लाईनमध्ये हे शुगर बीड्स मी इथे काढून घेतलेले आहेत आणि आता आपण ते जरी अरीनं टकिंग करायला घेऊ. आधीचं पेस्टिंग केलेलं आहे ते आपलं सुकलं पाहिजे आणि ते सुकलं नाही तर त्याच्या पुढे आपण आधी काही करू शकत नाही. म्हणून तोपर्यंत आपला वेळ पण दुसऱ्या कामासाठी उपयोगी होईल. इथे मी जरी अरीचा धागा घेतला आहे आणि मी शुगर बीड्स आता
टक करणार आहे सरळ लाईनमध्ये. मी नेहमी सांगते की जेवढं होईल तेवढा हात उंच ठेवा. कापडावरती हाताचा दाब दिला नाही पाहिजे. एकदम अलगद मणी मी साधारणतः 2-2 मणी एकसाथ टक करणार आहे. शुगर बीट्स टक करताना मी नेहमी सांगितले की 2-2 मणी टक करायचे किंवा 3-3. एका लाईनमध्ये आले पाहिजे. अशा पद्धतीनं शुगर बीट्स टक करून घ्यायचे ह्या लाईनला. इथे आता शुगर बीट्स आता टक करून झालेले आहेत आणि इथे आपण गाठ मारून घेणार आहे. अशा पद्धतीनं. ठीक आहे. आता हे शुगर बीट टक करून झाल्यानंतर तुमच्याकडे जे मॅट फिनिशिंगचे मणी असतील, 4 mm असतील, 3 mm असतील, त्या मोठ्यांचा किंवा त्या मण्यांचा आपण वापर करणार आहोत. आत्ता माझ्याकडे 3 mm मणी आहेत. त्या बीट्सला मी टक करून घेते. बॉर्डर कशा बनवायच्या हे बॉर्डरचे पॅटर्न्स आहेत सगळे, तर त्याचा वापर करतोय आपण. आता माझा धागा इथेच आहे तर मी इथूनच कंटिन्यू जाते. नेहमी धागा कापून सारखं त्याला गाठ मारण्यात वेळ घालवण्यापेक्षा डायरेक्टली घ्यायचं. दोन मणी घेऊन टक करायचे. ॲक्च्युली मणी किती घ्यायचे, काय घ्यायचे हे सांगायची ॲक्च्युली गरज नाही आहे. तुम्हाला ते कळतं ॲक्च्युली की शुगर बीट्सची साईज बरोबर नाही आहे. मग त्याला आपल्याला हे केलं पाहिजे, व्यवस्थित टक झाले पाहिजेत एक संघ. आणि हे तर मॅट फिनिशिंगचे मोती आहेत आणि मोत्याला ह्या सेम साईज असते. ठीक आहे. त्यामुळे ह्याचा काही एवढा इश्यू येत नाही. पण फिनिशिंग महत्त्वाचं आहे. त्या फिनिशिंगनं ते झालं पाहिजे. ही लाईन आता टक होऊन जाते पूर्ण. बॉर्डर नेकच्या इवन आपल्या स्लीवच्या बॉर्डर कशा केल्या जातात, तर अशा पद्धतीने मी काही सॅम्पल हे घेते. ही आपली 3री बॉर्डर लेस आहे जी मी तुम्हाला दाखवते. 2ndवाली पण आपल्याला पूर्ण करायची आहे. ठीक आहे. इथे मी गाठ मारून घेतलेली आहे. आता परत त्याच्या खाली 3री लाईन घ्यायची, ती पण शुगर बीट्सची.
इथे मी तिसरी लाईन घेते, टक करून घ्यायची, सॉरी, ह्याच्यापेक्षा मध्ये 4 mm बीड्ससुद्धा वापरू शकता तुम्ही, त्याने पण छान येते. पुढे एक पॅटर्न आहे, तिथे मी त्याचा वापर करणार आहे. तुम्हाला फरक पण कळला पाहिजे की कशामध्ये कुठे चांगलं दिसतं आहे. आपण एखादं पॅटर्न घेतला करायला, समजा डिझाईन आपल्याला ब्लाऊज पीस आलेला आहे आणि त्या ब्लाऊज पीसवरती कसं होतं, काठाचे ब्लाऊज पीस असतात, त्याच्यावरती ऑलरेडी डिझाईन्स असतात. मग काय करायचं हा मोठा प्रश्न पडतो. मग त्यावेळेला तुम्ही प्रत्येक मटेरियल कुठे, साईज कुठली चांगली दिसेल, कुठली लेस चांगली दिसेल, हे आपल्याला तिथं कळलं पाहिजे. तुम्हाला अजून माहिती हवी असेल तर इंस्टाग्रामला श्रिया फॅशन आरीवर्कचं पेज आहे, ते तुम्ही फॉलो करू शकता. तिथे तुम्हाला ब्लाऊजच्या बऱ्याच डिझाईन बघायला मिळतील. आपण जे जे क्लासमध्ये घेतो, म्हणजे आता तुम्हालाही ऑफलाईन क्लासमध्ये स्टुडंट वर्क आहे, तसंच क्लायंटचे वर्क येतात, त्याचे व्हिडिओज आहेत. मग त्यातून तुम्हाला डिझाईन्स कळू शकतात की कशा डिझाईन्स केल्या जातात, त्यातून तुम्हाला अंदाज येऊ शकतो. कारण शिकवताना तुम्हाला बेसिक गोष्टी ज्या आहेत ह्या मेन गोष्टी शिकवल्या जातात. पण एखादी डिझाईन जर तुम्हाला शिकायची असेल, समजा कस्टमरनं ब्लाऊज दिला आणि सांगितलं तुमच्या ह्याने करा, तर मग ती तुम्हाला आली पाहिजे करायला. त्यासाठी तुम्हाला तिथे माहिती मिळू शकते. आणि तसंही काही प्रॉब्लेम आला तर मला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे. आता इथे ही लेस तयार झालेली आहे. आता पुढे काय करायचं तर मी पुढचं सांगते तुम्हाला. आपल्याला पट्टी आणि पेन्सिलचा वापर आता करायचा आहे. इथे पट्टी घेतलेली आहे मी आणि पहिलं 1-1 इंचाचं मार्किंग पहिले करून घ्यायचं आहे. 1 2 3 4. आता 1-1 इंचाचं मार्किंग कसं करायचं, आपली जी स्केल असते, इवन 12 सेंटीमीटरची जी पट्टी घेतली तरी चालेल, त्याच्यावरती एका बाजूला सेंटीमीटर आणि एका बाजूला इंच असतं. इंचचं पण तुम्ही बघितलं असेल, जी मोठी लाईन असते ती 1 इंच, मधली असते ती अर्धा इंच. तर ह्या स्केलचा तुम्ही वापर करू शकता. तर इथे 1 इंचाचं मार्किंग मी केलं आहे. आता आपल्याला अर्धा इंचचं सुद्धा मार्किंग करायचं आहे. कशासाठी हे पुढे समजेलच. तर मी इथे अर्धा इंचचं सुद्धा मार्किंग करून घेते. तर हे आता अर्धा इंचचं मार्किंग झालं आहे. याच्यामध्ये हे सोडून द्यायचे आणि मधल्याला बरोबर 1 इंचाचं मार्किंग करायचं आहे. परत मधला एक सोडून द्यायचा आहे आणि परत इथून 1 इंचाचं माप, सेम इथून. मी तुम्हाला नुसतं वर्क करायला नाही शिकवत आहे, तर तुम्हाला मार्किंगसुद्धा ह्याच्यामध्ये सांगते. मेजरमेंट महत्त्वाचं आहे. डिझाईन करताना, डिझाईन बनवताना किती मार्किंगची गरज आहे हे तुम्हाला ह्याच्यातनं कळून जाईल. तर मी इथे आता ट्रायंगल बनवते. एक लेसचा पॅटर्न आहे. पहिलं मी अशा तिरप्या लाईनी मारून घेते इकडच्या. ह्या घेतल्यानंतर आपण या साईडच्या मारून घेणार आहे. हे बघा,
ठीक आहे. तर हे ट्रायंगल झाले. तर आता ह्या ट्रायंगलला काय करायचं आहे, तर तुम्ही इथे बघितले असाल, पहिले शुगर बीट्स टक केलेत, मग मॅट फिनिशिंगचे 3 mm मणी घेतलेत. मी तुम्हाला मण्यांची साईज सुद्धा सांगत आहे. ही 3 mm मणी आहेत आणि परत शुगर बीट्स. तर आता काय करायचं आहे, तर इथून ह्या ट्रायंगलला हे शुगर बीट्स टक करायला स्टार्ट करायचं आहे. आपण ही लेस कंप्लीट करून घेऊया. म्हणजे लेसचा एक पॅटर्न हा पूर्ण होईल आणि हा पॅटर्न झाला की दुसरा. एका लाईनमध्ये टकिंग करायचं आहे. इथे कॉर्नरला आल्यावरती काय करायचं आहे माहिती आहे का, इथे मी मणी टक केलेले आहेत आणि एक छोटीशी चेन स्टिच टाकायची. ही अजिबात विसरू नका. ह्याने काय होतं, आपला जो शेप आहे आपण जो घेतलेला आहे, कॉर्नर खूप महत्त्वाचे असतात. तर ते कॉर्नर प्रॉपर येतात. तो दिसताना ट्रायंगल प्रॉपर दिसतो. मी आता इथे शुगर बीट्स कंप्लीट होतात आहे माझ्या टक करून. ओके, आता हे डन झाले. तिथे आपण इथे गाठ मारून घेऊ पहिले. इथे आता पुढे काय करायचं आहे, तर काय करायचं आहे, ह्या साईडला दोन्हीकडनं चेन स्टिच टाकून घ्यायचे. मी सुरुवात करते एकदम त्याला लागून, खूप छान दिसते. छोटी चेन स्टिच गरजेची आहे, मी आधीही सांगितलं आहे. आणि परत ह्या साईडला दोन्ही चेन स्टिच आपण आतून बाहेरून घालून घेऊया. ही बाहेरची चेन स्टिच आता कंप्लीट झालेली आहे. आता आपण आतून चेन स्टिच घालणार आहे. मी इथूनच घेते आणि स्टार्ट केलेली आहे. पूर्ण लेस झाली की तुम्हाला कळेल कशी दिसते ती. तुम्ही स्वतःची पण क्रिएटिव्हिटी करू शकता.
तुम्ही स्वतःचे डिझाईन्स तयार करू शकता ह्याच्यामध्ये डोकं लावून. आणि आपलं क्रिएटिव्ह माइंड आहे त्यामुळं आपण करू शकतो. तर ही चेन स्टिच पूर्ण टाकून घेऊ. तर इथे पूर्ण चेन स्टिच मी घातलेली आहे. तुम्ही बघत असाल एवढाच लेसचा किती छान लुक आला आहे. तर अजून थोडंसं आतलं काम बाकी आहे, ते झाल्यावर तर ते अजून छान दिसेल. तर इथे कंप्लीट झाले चेन स्टिच टाकून. इथे मी लॉक करते. मध्ये मध्ये थोडासा स्किप केला जातो व्हिडिओ. त्याचं कारण आहे कारण व्हिडिओ मोठे होतात खूप आणि त्यामुळे, कारण ते कंटिन्युअस असतं. जे तुम्हाला आधी दाखवलेलं आहे तेच तिथे शिकवलं जातं, त्यामुळे थोडंसं मध्ये स्किप केला जातो. तर आता ही चेन स्टिच झालेली आहे. आता पुढे काय करायचं आहे, आपल्याला ह्या 2 मण्यांचा वापर करायचा आहे. पहिले मधून इथून स्टार्ट करायचं. फिनिशिंग किती महत्त्वाचं आहे ते तुम्ही आता इथे बघाल. इथून स्टार्ट केले. शुगर बीड्स जेवढे सुईमध्ये बसतात आहे तेवढे मी आत्ता घेते. पूर्ण एका लाईनमध्ये आपल्याला तिला टक करायचे आहेत. हे बघा, शुगर बीड्स घेतले आहेत. एक मोठा मणी घेतला आहे जो इथे वापरला आहे 3mm आणि परत शुगर बीड्स घेतलेत. जेवढे इथून ते इथपर्यंत बसतील एवढे आपण शुगर बीड्स त्याच्यात घेणार आहे. हे बघा, अजून थोडे कमी पडत आहे तर आपण वाढवून घेऊ. मी आता अजून 3 ॲड करते तिथे. अशा पद्धतीनं बघितलं. तर ह्याला काय करायचं आहे, इथे लॉक करून घ्यायचं आहे. हे लॉक झाल्यानंतर इथे सुई काढायची, धागा काढून घेतला आहे. सेम प्रोसेस साधारणतः मी जेवढे आधी स्टार्टिंगला सुईमध्ये बसतील, हे बघा, आपल्याला टक करायला पण आलं पाहिजे. आपण टुलिपची सुई वापरतो आहे. हे बघा, इथे एवढे हे मी 3 कंप्लीट बसलेले आहेत आणि खाली एक छोटा लावला आहे, टक केला आहे. हे अशा पद्धतीनं आता इकडे करणार आहे. सेम ह्या साईजला घेणार आहे आपण. ओके, हे बघा, सेम प्रोसेस. 3 मणी मी घेतलेले आहेत. लास्टला 1 2 आणि 3 घेते. हे 3 घेतल्यानंतर एक मोठा मणी आणि पुन्हा एकदा शुगर बीड्स अशा पद्धतीनं. ठीक आहे, हे पूर्ण टक करून घ्यायचं आहे. आता तुम्ही बघत असाल साईडला सुद्धा थोडी थोडी जागा राहिली आहे तिथे. तर आपण तिथे काय करणार आहे, तर एक मणी छोटा आणि एक मणी मोठा आणि परत एक छोटा मणी, एक छोटा मणी, एक मोठा मणी आणि एक छोटा मणी, अशा पद्धतीनं. थोडंसं उलटं झालं आहे माझ्याकडनं. आणि ते इथे टक करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं. थोडी तिथे जागा कमी असल्यामुळे इकडचं करते मी. हे बघा, असं छान दिसतं. आपण इकडच्या दोन्ही ट्रायंगलमध्ये टक करून घेऊ. पहिला सेंटर पूर्ण करून घ्यायचा, म्हणजे
पुढच्या मण्यासाठी आपल्याला तो अंदाज येतो. मणी जेवढे बसतील तेवढे काउंटिंग करायचे. तुम्ही बघाल लेस पूर्ण झाली की खूप छान दिसते. मी इथे पूर्ण करून घेतली आहे. बस थोडंसं टकिंग राहिलं आहे. मग ही लेस, ही जी बॉर्डर आहे जी आपण बनवली आहे आज, अशा पद्धतीने हे टकिंग करून ही बॉर्डर आपली कंप्लीट होईल. तीन तीन सुद्धा टक करता येतात, पण पाचनं कसं होतं, भरीव दिसते ते. आणि जेवढं वर्क भरीव असेल तेवढाच ब्लाऊजला पण लूक एक नंबर येतो. ठीक आहे. तर ही आपली जी लेसचा सेकंड पॅटर्न, ॲक्च्युअल थर्ड मग घेतला होता आपण, पण आपण ह्याला सेकंड म्हणू, जी आपली लेसची पॅटर्न कंप्लीट झाली. ठीक आहे. अशा पद्धतीनं आता हे जे आहे इथे काय करायचं आहे तर ते मी तुम्हाला दाखवते. एका कुंदनला करून तुम्ही ते पूर्ण लेसला करून घ्यायचं आहे. तिन्ही कुंदनला ही जी बॉल लेस आहे ती हाफमध्ये टक करायची, पेस्ट करायची, सॉरी. ग्लू लावायचा आहे आणि पेस्ट करून घ्यायची आहे. अशा पद्धतीनं हाफमध्ये हा व्यवस्थित पेस्ट करा. ही पेस्ट झाल्यानंतर त्याच्या बाजूने आपण स्टोनलेस पेस्ट करणार आहे. अशा पद्धतीने. ठीक आहे. हे तुम्ही तिन्ही कुंदनला पूर्ण करून घ्याल. ह्याच्या पुढे काय करायचं आहे हे आपण उद्याच्या सेशनमध्ये बघू. आजच्या सेशनसाठी एवढंसं पुरेसं आहे. उद्या आपण थर्ड लेस कंप्लीट करून चौथ्या लेसचा पॅटर्न बघणार आहे, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला हँगिंग कसं करायचं हे शिकवणार आहे. ठीक आहे. इथे एक कुंदन माझा कमी पडला कारण तो खराब झालेला होता. कधी कधी मधले स्टोन पडलेले असतात, त्यामुळं ते काढून टाकावे लागतात. क्लायंटला देताना आपण काम चांगलं देतो, मग आपण करताना आणि शिकतानासुद्धा ते फिनिशिंग प्रॉपर पाहिजे. ओके. तर हे फक्त टकिंग करून घ्याल. ह्याच्या पुढे काय करायचं ते उद्या करू आपण. ठीक आहे. तर इथेच थांबूया, भेटू उद्याच्या सेशनमध्ये.